लातूर जिल्ह्यातल्या औसा या ठिकाणी हायवे क्रमांक 361 वर सीएनजी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये भरधाव वेगाने आलेली कार अचानक घुसली आणि भीषण अपघात झाला। या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराचे दोन्ही पाय मोडले। त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे उपचार दरम्यान त्याचाही मृत्यू झाला। या अपघातातील क्रेटा कार हैदराबाद येथून लातूरकडे भरधाव वेगात निघाली होती। चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असलेली कार थेट हॉटेलमध्ये घुसली। हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला। हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 14 वर्षीय ओमकार कांबळे याचे दोन्ही पाय तुटले। त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला। तसेच कारमधील दोघे गंभीर जखमी झाले, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। दरम्यान ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। कारमधील मृतांमध्ये लातूरचे मसूर टेलर राजासाहेब वाजिद पठाण आणि सोहेल शेख हे दोघे जण होते। या दोघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला। ते सासरे आणि जावई असल्याची माहिती समोर येत आहे। या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत।